नमस्कार मित्रांनो, स्त्री तुझी व्यथा या सिरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची कथा आहे फसवणूक. शाली, रांडी, कुत्री, कुठे शेण खाऊन आलीस तू? कोणाच्या खाली झोपलीस? बोल बोल. हे तोंड काळे करताना लाज नाही वाटली का तुला? मर. असं म्हणून तो तिच्या पोटात कमरेत लाथा मारत होता आणि तीच मध्ये मध्ये तिचं तोंड आवळून तिला असं विचारत होता. आणि ती हात जोडून, नाही हो, असं काहीच नाहीये, माझं कोणाशी काहीच घेणं देणं नाहीये, तुमच्याशिवाय मी कोणाकडे बघत देखील नाही. ती हात जोडून रडत रडत बोलत होती. साली, कुत्री, माझ्याशी खोटं बोलतेस? दुसऱ्या कोणाजवळ नाही गेलीस? मग तुला दिवस राहिलेच कसे? तो नुसता बोलत नव्हता तर मारत देखील होता. अहो, असं काय करता, आपण ट्रीटमेंट घेतली ना? तसं त्याने सणकन तिच्या थोबाडीत मारली आणि त्याबरोबर तिचं डोकं देखील बधीर झालं. मी काहीही केलं तरी बाप होऊ शकत नाही हे मला आधीपासून माहीत होतं. ती साली माया, तिला पण मूल हवं होतं म्हणून तिने मला सोडलं. मी तुलाच काय कोणालाच मूल देऊ शकत नाही, मग तुला दिवस जातीलच कसे? असं म्हणून त्याने तिचं कमळेत पुन्हा लाथ घातली आणि ती वेदनेने कळवळली. एकतर आता त्याचं बोलणे ऐकून एवढं मोठं सत्य तिच्या समोर आल्याने तिचं डोकं बधीर झालं आणि ती सुन्न तडली. त्याच्या मारामुळे ती काळी निळी पडली होती तरी तो तिला विचारत होता, बोल, कोणाचा आहे पाप? त्याला पण मारतो आणि मग तुला पण मारून टाकेन. शेवटी मार सहन न होऊन ती बिचारी बेशुद्ध पडली. तरी सुद्धा त्याने 2 फटके तिला दिलेच आणि बाहेर जाऊन दारू प्यायला बसला. ती म्हणजे नमिता, गोड स्वभावाची. 5 बहिणींमध्ये सगळ्यात मोठी असल्यामुळे न शिकवता वडिलांनी पहिल्या आलेल्या स्थळाबरोबर काहीही चौकशी न करता लग्न लावून दिलं. अमित तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. बऱ्या पगाराची नोकरी आणि एकुलता एक असल्यामुळे तसेच आपला एक भार कमी होईल या आशेने तिचं लग्न झालं. त्यामुळे पसंती विचारण्याचा काय प्रश्नच नव्हता. ठरल्यानंतर पुढच्याच आठवड्यात त्या दोघांचं लग्न झालं. घरात सत्यनारायण पूजा घातल्यानंतर जेव्हा ते नवरा बायको एका रात्री एकत्र आले तेव्हाच अमितने त्याच रात्री तिला सांगितलं, हे बघ नमिता, माझं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं आहे. माया नावाच्या मुलीवर माझं मनापासून अजूनही प्रेम आहे, तेव्हा तू माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नकोस. ते ऐकून तिला धक्काच बसला आणि सुन्न झाली आणि विचारात पडल्या असतानाच त्याने तिला अचानक त्याच्याजवळ खेचली आणि तिला विश्वासात घेण्याच्या आधीच तिचा चोळामोळा केला. बिचाराला खूपच त्रास होत होता, पण तिला तसंच ढकलून देत तो कूस बदलून झोपी गेला. नमितासाठी हे सगळंच अगदीच अनपेक्षित होतं. एकतर नवऱ्याकडून मिळालेला धक्का आणि तो पचवितो तर नवऱ्याकडून झालेली जबरदस्ती. तिला समजतच नव्हतं हे काय होती तिच्या आयुष्यात. आता लोकांना काय सांगू, आई वडील यांना काय तोंड दाखवू? आणि मुळात हे लग्न मोडलं तर बाकी बहिणींची लग्न कशी होतील? त्यात माहेरून दिल्या घरी सुखी राहा अशी शिकवण, त्यामुळे तिथे काही सांगण्याची सोय नाही. ह्याच विचारात बिचारी रात्रभर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळत राहिली. तिच्यात लग्न तोडण्याची हिंमत अजिबातच नव्हती. म्हणून ती त्याचा मार, त्याचा बलात्कार आणि त्याचा विक्षिप्त वागणे सहन करत राहिली. त्याने तिला कधीच आपली बायको मानली नाही, पण तो तिच्यावर अत्याचार मात्र करत राहिला. तिला ते समजतच नव्हतं की प्रेम नाही आहे तर हे सगळं का करतो माझ्यासोबत, तेही एवढं अमानुषपणे. आणि ते सगळं देखील त्याची इच्छा झाली तेव्हा तो करायचा म्हणून करायचा. बाकी तिच्या भावनांशी त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. त्यांच्यात बॉन्डिंग, आपुलकी, एकमेकांबद्दल ओढ कधीच निर्माण झाली नाही. एकदा तिने हिम्मत करून त्याला विचारलं की मी तुम्हाला आवडत नाही, मग हे सगळं माझ्यासोबत का करता? तुम्ही तिच्यासोबत का नाही लग्न करत? तसं त्याने तिला ढकलून दिलं आणि तिच्याकडे खूप रागाने पाहत, मग तुला दुसऱ्या कोणाला घ्यायचंय का उरावर? असं एकदम गलिच्छ भाषेत बोलून तिला बाहेर पाऊस पडत असताना देखील रात्रभर पावसात बाहेर उभी केली होती. त्यामुळे तिने पुन्हा कधीच त्याला काहीही विचारण्याची हिंमत केली नाही. आता वर्षामागून वर्ष गेली. त्या दोघांमधले संबंध सोडले तर ती उत्कृष्ट गृहिणी, स्त्री, सून होती. जेवणात आणि शिवणाकामात तिचा हात कोणी धरू शकत नव्हता. तिच्या हाताला चव होती, जणू अन्नपूर्णाच तिच्यात वसली होती. शिवाय ती मेहंदी देखील काढत असे. यात ती स्वतःला गुंतवून ठेवत असे. पण रात्र तिला नको व्हायची. हा त्रास कमी होता की आता घरातले आणि बाहेरची तिला वांझ म्हणून ऐकवत होते.
सासू तर आता उठता बसता तिला ऐकवत होती. ती कुणाकडे बाळ झाल्यावर डोहाळे जेवणाला जात देखील नव्हती. तिच्या मागून तिच्या बहिणींची लग्न झाली आणि त्यांना बाळं देखील झाली होती, पण हिची कूज मात्र उजवत नव्हती. त्यात सासूबाई आता अमितच्या दुसऱ्या लग्नाच्या मागे लागली होती. जवळजवळ 8 वर्ष झाली, पण नमिता काही केल्या गरोदर राहत नव्हती. आता आई देखील तिला घालून पाडून बोलायची, बाईच्या जातीला मूल हवंच, नाहीतर बाईचा जन्म व्यर्थ आहे. तुला तुझा नवरा बायको म्हणून ठेवणार नाही आणि आमची सुद्धा तुला सांभाळण्याची परिस्थिती नाहीये. अशा परिस्थितीत काय करेल नमिता? ह्या सिरीजमध्ये मी स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटूया लवकरच पुढच्या भागात. क्रमशः लेखिका हर्षला सानवी. कथा आवडत असतील तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आठवणीने शेअर करा. धन्यवाद.